नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमचे 4 चॅनल्स आहेत. चारीलाही तुम्हाला स्वतंत्रपणे सबस्क्राईब करावं लागेल, तेवढं जरूर करा. एक विषय शैक्षणिकदृष्ट्या आता सगळं ॲडमिशन आणि ते सगळं प्रकरण चालू आहे आणि तेव्हा वारंवार समोर आलेला होता. तुम्हाला आठवत असेल तर यापूर्वी ज्या पूर्णपणे स्वयंचलित अशा ज्या शाळा आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीचं कोणीही अनुदान देत नाही. त्यांनी स्वतःचेच फायनान्स उभे करायचे. त्यांना जागासुद्धा कुठल्याही वेगळ्या ह्याच्यामुळे मिळत नाही. त्यांना हे सगळं व्यावसायिक पातळीवरती करावं लागतं. त्यांनी जे शुल्क आकारलेलं आहे ते शुल्क पूर्णपणे भरावं लागतं विद्यार्थ्यांना. आणि त्याही ठिकाणी सरकारने 10% का होईना EWSच्या जागा किंवा 25% जे काही सगळं प्रकरण चालू होतं. आता EWSसाठी 10% म्हणलेले, पण अशा ह्याच्यामध्ये 25% जागा द्याव्यात असं सगळं चालू होतं विषय. आता त्याच्यातलं जे प्रकरण समोर आलेलं आहे त्याच्यावरून तुम्हाला मी सांगतो. ते तर जागा पूर्णपणे भरल्याच नाहीत. शेवटी तो नाच सोडावा लागला, कारण की ती तुम्ही सरकारने जरी ती फी त्यांच्याकडून माफ केली म्हणा किंवा सरकार ती पैसे भरतो म्हणलो किंवा सरकारने ते भरले नाहीत, कमी जास्त वेळ लागला, ही वेगळी प्रकरणं. पण बाकीचे खर्च परवडत नाहीत. म्हणून आता ह्या ज्या RTIच्या जागा आहेत या सगळ्या पूर्णपणे खाजगी स्वयंचलित शिक्षण संस्थांमध्ये राखीव असलेल्या त्याही कशा भरल्या जात नाहीत, हे सगळं आता विदारक सत्तेसमोर आलेलं आहे. आता हे जे दुसरं प्रकरण आहे, राजस्थानमधला एक विद्यार्थी उठला, मेडिकलला लागलेला, EWS कॅटेगरीतला ओपनमध्ये, आणि त्याला त्या लिस्टमध्ये जागा जी मिळाली प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये जनरल सीट मिळाली. आणि ह्याचा आग्रह असा होता की मला EWS कॅटेगरीमध्ये आणि ही जी शुल्क आहे ते शासनाप्रमाणे द्या. आणि हा गेला कोर्टामध्ये. आता प्रत्यक्षामध्ये त्या गव्हर्नमेंटनी जितके काही जागा EWSसाठी राखीव ठेवलेल्या आहेत, 150 काहीतरी मेडिकलच्या जागा त्यांच्याकडे होत्या आणि त्यांनी त्याच्यातल्या 12 फक्त EWSसाठी ठेवल्या. 10% म्हणलं तर 15 द्यायला पाहिजेत आणि ह्याला कसं त्याच्यामध्ये घ्यायला पाहिजे, अशी ती केस आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने ती रिजेक्ट केली, सुप्रीम कोर्टात गेली. त्याच्यानंतर न्यायमूर्ती BV नागरत्ना आणि न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्या समोर ती आली. आणि त्याच्यातून जो आता विषय समोर आलेला आहे तो फार गंभीर आणि मला तो फार महत्त्वाचा वाटतो. म्हणजे ज्या संस्था स्वतंत्रपणे पूर्णपणे स्वतःचा फायनान्स उभं करत आहेत त्यांना सगळे गव्हर्नमेंटचे रेग्युलेशन्स बाकीचे लागू पडतात. त्यांना जर त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केला तर तुम्ही जरूर त्यांना कोर्टामध्ये खेचा, त्यांच्यावरती कारवाई करा, तो मुद्दा नाही चालला. ते जे शुल्क विद्यार्थ्यांकडून आकारतायत त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा आम्हाला अधिकार नाहीये, असं न्यायमूर्ती नागरत्ना यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे. म्हणजे आता बघा, त्यांचा वकील काय सांगतो आहे की हे कसं आर्थिकदृष्ट्या हे महाराष्ट्रासारखं किंवा पश्चिम बंगालमधल्यासारखं हे राज्य कसे 10% जागा EWSसाठी ठेवतात, इथे कसं ठेवल्या जात नाहीत. न्यायमूर्तींनी असं स्पष्ट सांगितलं की ही महाविद्यालये त्यांच्या स्वतःच्या जीवावर चालू आहेत. ह्या शिक्षण संस्था जे काही काम करतायत त्याच्यासाठी कोणी मदत करत नाही. अशा वेळी त्यांना आम्ही त्यांची फीस कमी करा हे सांगू शकत नाही. सरकारी ह्याच्यामध्ये जी फीस आहे ती सबसिडाइज असते. त्याचा खर्च स्वतः सरकार करदात्यांच्या पैशातून तुम्हाला शिकवलं जातं. त्याची बरोबरी तुम्ही खाजगी शिक्षण संस्थांशी करू शकत नाहीत. मी स्वतः शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकलो 1988 ते 1992 ह्या 4 वर्षाच्या काळामध्ये, जेव्हा माझी फीस होती 256 रुपये 6 महिन्याला टर्म फीस होती आमची. आणि तेव्हा माझ्या बरोबरचे मुलं JNEC सारख्या खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 8,000 रुपये भरत होते. म्हणजे मी जेव्हा 250, 500 रुपये वर्षाला भरत होतो तेव्हा ते विद्यार्थी 8,000 रुपये वर्षाला भरत होते. 1988ची गोष्ट मी सांगतो. जर माझ्या बरोबरीचा एखादा विद्यार्थी तिथं गेल्याच्या नंतर असं म्हणलं की नाही ते तर मी EWSमध्ये आहे, मला तुम्ही 500 रुपये घ्या, तर ते म्हणले तर इथे ॲडमिशन तू घेऊ नकोस. म्हणजे आता, आणि हा जो भंकसपणा आहे ना, माझा आक्षेप कुठं आहे की जेव्हा शासनाने शाळा काढलेल्या आहेत, शासनानं अनुदान दिलेलं आहे, त्या सगळ्या शिक्षण संस्था त्याच्या पूर्ण कॅपॅसिटीमध्ये चालत नाहीयेत. शासकीय शिक्षण संस्थातले विद्यार्थ्यांची गळती का आहे? आणि आता हा तर विषय उच्च शिक्षणाचा आहे, मेडिकल सारखे. न्यायमूर्ती नागरत्ना यांनी असं स्पष्ट निरीक्षण नोंदवलेलं आहे की मुळातच मेडिकलच्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणाच्या संस्था कमी आहेत. त्याच्यामध्ये आम्ही जर अशा पद्धतीनं ह्यांची आर्थिकदृष्ट्या जर मुस्कटदाबी करू लागलो तर त्या संस्था उद्या बंद पडतील. आणि मग हे उच्च शिक्षण जे स्वतः सरकारला अजून पूर्णपणे करता येत नाहीये अपेक्षा इतकं, तर करायचं कसं ह्याच्याबद्दल कोणीच काय बोलत नाही.
सरकार 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 काय आभाळातून पडले का? सरकार म्हणजे बांडगुळे आपल्या जीवावर जगणारं. एकही सरकारी कर्मचारी हा अधिकारी म्हणायचं तसं नाही, नोकर आहे तो आपला सर्वसामान्य लोकांचा. आपण सगळे जे कर भरतो, कर म्हणजे काय फक्त इन्कम टॅक्सच नाही, कुठलीही वस्तू खरेदी करायची म्हणली तरी कर भरावा लागतो. अगदी आत्ताची गोष्ट आहे, या आमच्या चॅनलला मिळणारं जे परदेशी उत्पन्न असतं ते मिळताना आधी त्याच्यावरचा कर कटला जातो आणि नंतर ते आमच्या पदरामध्ये पडतं. त्याचं कमिशन घेतलं जातं बँकेकडून. हे सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर ते उत्पन्न आमच्या हातामध्ये पडतं. म्हणजे आमच्या हातात पडायच्या आधी सरकारकडे कर जमा झालेला असतो, आमच्या हातात पडायच्या आधी बँकेने त्यांचं कमिशन काढून घेतलेलं असतं. या सगळ्या करदात्यांच्या पैशावरती सरकार नावाची गोष्ट चालू असते. सरकार काही आभाळातून पडलेली गोष्ट नाहीये. त्याच्यामुळे ज्यांना कुणाला फुकटाफाकटीचं कौतुक आहे, बरं ह्या विद्यार्थ्यांनी बाकीच्या आपल्या EWS मधल्या विद्यार्थ्याची स्पर्धा करून शासकीय याच्यामध्ये प्रवेश घ्यावा ना. तुम्हाला शासकीय याच्यामध्ये प्रवेश मिळत नाही तुमच्या मेरिट लिस्ट प्रमाणे, तुमचा नंबर खाली असतो. दुसऱ्या ह्याच्यामध्ये नंबर लागल्याच्या नंतर तिथे मात्र तुमची अपेक्षा अशी आहे की सरकार याच्याप्रमाणे करावं. आणि हे फक्त 2-4 व्यावसायिक अभ्यासक्रमापुरतंच का चालतो हे सगळा ड्रामा, ही सगळी नौटंकी? मेडिकल, MBA सारखे आणि इंजिनिअरिंगचे IIT सारखे हे 2-3 जर सोडले तर बाकीचे सगळ्या ठिकाणचे कॉलेजेस म्हणजे अंडर हे आहेत, म्हणजे पूर्णपणे त्या संख्येनं ते हे झालेले नाही आहेत, भरले जात नाही तेवढी विद्यार्थी संख्या. या छत्रपती संभाजीनगरमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचंच उदाहरण आम्ही 2-3 वेळा देऊन झालेलं. मागच्या वर्षीची गोष्ट, एकूण क्षमतेच्या फक्त 35% विद्यार्थी आहेत, 65% विद्यार्थ्यांच्या जागा रिकाम्या आहेत इथं, जेव्हा की सगळं फुकटाफाकटी आहे, काहीच शुल्लक फीस आहे. एवढा मोठा डोलारा उभा करून ठेवलाय. कोणाच्या ह्याच्यामध्ये चालले ते घशात? सगळे मास्तरांचे, कर्मचाऱ्यांचे पगार आणि कॉन्ट्रॅक्टरची भरती, बांधकामन, बाकीचं सगळं चाललेलं आहे. विद्यार्थी कुठे आहेत आणि तुम्ही भांडता कुठल्यासाठी? एक मेडिकलची जागा, तुला नंबर लागलेला आहे, मी कसे पैसे भरू आणि मला ती फीस कमी करून पाहिजे खाजगी महाविद्यालयात. हे काय चाललंय? जर तुम्हाला इतकं पडलेलं आहे तर तुम्ही एज्युकेशन लोन सरकारनी आता सरकारनीच नाही, सगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूटनी, वेगवेगळ्या संस्थांनी जे कुठले हुशार विद्यार्थी असतील त्यांचं आर्थिकदृष्ट्या नुकसान होऊ नये म्हणून त्याच्यासाठीच्या एज्युकेशनल लोन आता मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत आधीच्या पेक्षा. अजूनही त्याच्यामध्ये त्रुटी आहेत. मी स्वतः माझ्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 1-2 नाही तब्बल 7 वर्ष जेव्हा तिथल्या कार्यकारिणीचा पदाधिकारी होतो, माजी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष होतो, त्या सगळ्या काळामध्ये ज्या विद्यार्थ्यांना छोट्या मोठ्या गोष्टीसाठीची आर्थिक अडचणी म्हणजे अगदी डबा लावणे असो, किरकोळ वस्तू खरेदी करणं असो, याच्यासाठी सुद्धा अडचण येते, कारण की फीसची तर सोय झालेली असते. त्याच्यासाठी म्हणून आम्ही एज्युकेशन त्यांना एक अशी शिष्यवृत्तीसारखी एक पैसा मदत, आर्थिक मदत म्हणून, एज्युकेशनल हेल्प म्हणून किमान 2-1 हजार रुपये महिना, वर्षाचे 24,000 रुपये आम्ही बाकीच्यांकडून गोळा करून असे 40 ते 50 विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी देत आलेलो आहोत. कारण की त्याला काही न पाहता तो रिझर्वेशनचा आहे का, ओपनचा आहे का, काहीच नाही, तो आर्थिकदृष्ट्या गरजू आहे की नाही इतकं फक्त तपासलं जातं आमची जी स्वतंत्र टीम आहे त्याच्या वतीनं. आणि ते एकदा ओके झाल्याच्या नंतर ती यादी पब्लिश केली जाते. त्याच्यातही समजा 40 विद्यार्थ्यांचे पैसे जमा झालेले आहेत, 40 विद्यार्थ्यांसाठीचे 45 विद्यार्थी असले तर आम्ही त्या स्टुडंट अल्युमिनाय टीम तयार केलेली. त्यांना असं विचारतं की तुम्ही प्रिफरन्स सांगा, ह्याच्यापैकी कोणाला द्यायला पाहिजे, तुम्हाला जास्त माहीत असतं आपल्या मित्रांच्या बाबतीत. आणि कौतुकास्पद गोष्ट आहे, आजही मुलं सांगतात की नाही सर, ह्याच्यापेक्षा ह्याला पैशाची गरज आहे, ह्याला तुम्ही पैसे द्या. मग या गोष्टी स्वतंत्रपणे होऊ शकतात. ह्याच्यासाठी जाऊन पुन्हा सरकारच्या गळ्यामध्ये पडायची काही गरज नाही. सरकारी महाविद्यालयातलं मी सांगतोय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय माझं तर. आणि इथं तुम्ही खाजगी मेडिकल कॉलेजेसमध्ये गेल्याच्या नंतर तुमचा नंबर लागल्याच्या नंतर ओपन कॅटेगरीमध्ये मला टाकलेलं, ओपनमधलेच आहात तुम्ही, EWSच्या ह्याच्यामध्ये बसत नाही आणि माझी ही फीस सरकारी फीस प्रमाणे घ्यावी. म्हणजे किती अतिरेक आहे याचा. फार बरं झालं की सर्वोच्च न्यायालयाने याच्या बाबतीमध्ये एक ठामठोक भूमिका घेतली, एक निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल हे गाईडलाईन सारखे, कायद्यासारखे नंतर वापरले जातात. खाजगी शिक्षण संस्थेला फार मोठा दिलासा या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने मिळालेला आहे. आज तागायत असं होत आलेलं होतं की RTI मधल्या ह्या ज्या सगळ्या जागा आहेत, या सगळ्या जागा भरल्या जात नव्हत्या एकीकडून, दुसरीकडून आम्हाला इथं थच्चटपणा करून प्रवेश घ्यायचा आणि त्याचे पैसे भरायचे नाहीत. सरकारने सांगायचं की आम्ही पैसे भरूत आणि सरकार वर्षानुवर्ष ते पैसे देत नाही. असा एक खटला इथंच छत्रपती संभाजीनगरलाच उच्च न्यायालयामध्ये दाखल झालेला होता की या सगळ्या खाजगी शिक्षण संस्थांनी सरकारने आमचे पैसे
दिले कसे नाहीयेत, बुडवले कसे देणे, ह्याच्यासाठीचा खटला दाखल करून ते पैसे वसूल करावे लागलेले. आम्ही हे समजून का घेत नाही आहोत की सरकारने, आम्ही जे सरकार करायला बसलो होतो, सगळ्यात पहिल्यांदा सरकारने स्वतः शाळा काढल्या. ते अपुरं पडलं म्हणून ज्या खाजगी शिक्षण संस्थांनी त्यांच्या जोरावरती शाळा सुरू केल्या होत्या त्यांना अनुदान द्यायला सुरुवात केली. हळूहळू त्यांचं अनुदान पूर्णपणे वाढून त्यांना 100% आणलं. हे अपुरं पडलं म्हणून की काय, जेव्हा तुम्ही पूर्णपणे सेल्फ फायनान्सिंग खाजगी जे स्वतः अर्थ हे करणार आहेत त्यांच्या परवानगी दिली. आणि आता एवढं झाल्याच्या नंतर तुम्हाला जर त्या शाळांमध्ये प्रवेश मिळाला नसता तर मी समजू शकत होतो. 100% सरकारी अनुदान आहे किंवा 100% सरकारी शाळा आहेत, त्या जर ओसंडून वाहत असल्या असत्या, तिथे प्रवेश मिळाला नसता तर मी ही तक्रार समजू तरी शकलो असतो. हा जो पोरगा प्रायव्हेट मेडिकलमध्ये जाऊन माझी फीस कमी करा म्हणतोय, याने ह्याचं उत्तर द्यावं की सरकारी मेडिकलच्या ह्याच्यामध्ये यादीमध्ये तुझा नंबर लागला नाही, याला कोण जबाबदार आहे? तू स्वतः तेवढा अभ्यास केला नाही, तुझ्यापेक्षा दुसरा कुठला तरी मुलगा तिथं लागलेला आहे ना, तो EWS मधूनच त्याला फीस कमी झालेली आहे त्याची, आणि तरी पण तुम्ही तक्रार करता. ही मोठी हसायची गोष्ट आहे. म्हणजे सरकारची पूर्ण त्याच्यातल्या ज्या जागा भरल्याच्या नंतर सरकारची क्षमता संपलेली आहे. मग बाकीच्या याच्यामध्ये सरकारला नाक खुपसायचा काय अधिकार आहे? आणि कर तर तुम्ही बाकीचे टॅक्सेस त्यांच्याकडून तर घ्यायच लागलं. त्यांनी अवैध कामं केले त्यांना पकडा ना. वैध मार्गानं कोणी कितीही पैसा कमवल्याच्या नंतर त्याच्यावरती जर कर भरला तर नंतर तुमची मध्ये ढवळाढवळ करायची गरजच काय? न्यायमूर्ती नागरत्ना आणि जयमाल्या बागची यांनी अतिशय सुबद्ध असा, अतिशय चांगला हा निर्णय दिलेला आहे. त्याचं मनपूर्वक स्वागत. शैक्षणिक सत्र सध्या सुरू होत आहे, सगळीकडे प्रवेशाची धामधूम आहे. माझी पालकांनाही विनंती आहे, तुम्हाला जर खाजगी शाळा हव्या असतील तर त्याची किंमत मोजायची तयारी ठेवा, नाही तर घरी बसा. ते तर आता झालेलंच आहे की तुम्ही होम स्कूलिंग ज्याला म्हणतो आपण, की शाळेत जायची गरजच नाही. तुम्हाला नाहीतरी ट्युशन लावावंच लागायला, बाहेरून तो फॉर्म भरून द्या, बाहेरून 10वीची परीक्षा द्या. सरकारने ती आता अजून सोपं करून टाकावं. आणि जसं UPSC MPSCच्या परीक्षा तुम्ही घेतात, पोरं कुठेही बसतात, काही करतात, परीक्षा देतात, स्पर्धा परीक्षा घेतात, तसं तुम्ही फक्त, आमचं तर म्हणणं आहे की 4थीची घ्या, 7वीची घ्या, 10वीची घ्या आणि 12वीची घ्या, अशा 4 परीक्षा तुम्ही घ्या. पोरं कुठूनही बसू, तुम्ही फक्त तुमच्या दृष्टीनं जे काही व्हॅल्युएशन करायचं आहे, त्यांना ग्रेड द्यायचा आहे, मार्क द्यायचे ते द्या. त्यांना शिक्षण कुठे घ्यायचं, काय घ्यायचं त्यांनी त्याचं करावं. आणि जसे गॅसची सबसिडी तुम्ही त्याच्या खात्यामध्ये जमा करता, तसं जे कोणी म्हणतील की नाही आम्ही गरीब आहेत, आमच्या पोराच्या शिक्षणाचं कसं, तर प्रत्येक पोराच्या मागं शिक्षणासाठी म्हणून सरकारला जो काय खर्च करायचा ते एज्युकेशन वाउचर म्हणून त्यांनी त्याच्याकडे द्यावं. हिराम कुलकर्णी तर ती फार चांगली कल्पना मांडलेली आहे. या दोन्ही माननीय न्यायमूर्तींना मनपूर्वक धन्यवाद की त्यांनी ही जी ठसठसणारी, हे जे गळू होतं खाजगी शिक्षण संस्थांच्या आर्थिक व्यवहाराच्या बाबतीतलं, शुल्काच्या बाबतीतलं, आणि त्याला विनाकारण सरकारने त्याच्यामध्ये ढवळाढवळ करून गुंता तयार केला होता, त्याच्यावरती एक स्पष्ट निर्देश देऊन सरकारी हस्तक्षेप त्याच्यामध्ये असू नये असं सांगितलं. याच्याबद्दल त्यांना धन्यवाद. इथेच थांबवतो.